मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत त्या एका खास रात्रीबद्दल, जिला फक्त चांदण्यांची नाही तर ऊर्जेची, श्रद्धेची आणि रहस्यांची रात्र म्हणतात. ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. चांदण्यात दूध पिणं, देवी लक्ष्मीची पूजा करणं ही परंपरा आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का, या रात्री काही गोष्टी अशा आहेत ज्या जर चुकून सुद्धा तुम्ही केल्यात तर त्या आपल्या नशिबावर, घराच्या सुखावर आणि आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. कोजागिरी हा शब्दच सांगतो को जागरती, म्हणजे कोण जाग आहे. असं म्हणतात की या रात्री देवी लक्ष्मी आकाशातून पृथ्वीवर उतरते आणि विचारते, कोण माझं स्वागत करण्यासाठी जाग आहे. ज्यांनी श्रद्धेने, मनशांतीने पूजा केली त्यांच्यावर तिची कृपा होते. पण ज्यांनी या रात्री काही चुकीच्या गोष्टी केल्या त्यांच्याकडून त्यांचं नशीब हळूहळू दूर जातं. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 7 गोष्टी ज्या कोजागिरी पौर्णिमेला करायच्या नाहीत. काही गोष्टी परंपरेत सांगितलेल्या आहेत, काहींच्या मागे विज्ञान दडलेलं आहे आणि काही गोष्टी अशा आहेत ज्यांचा अनुभव लोकांनी स्वतः घेतला आहे. पहिली गोष्ट आहे मित्रांनो, राग करू नका. भांडण, वादविवाद अजिबात नकोत. या दिवशी मन शांत ठेवणं हेच सर्वात मोठं पूजन आहे. चंद्राची ऊर्जा आपल्या मनावर थेट परिणाम करते. राग, मत्सर, चिडचिड ही ऊर्जा नकारात्मक करते. या दिवशी शांत मनाने बोलणं, हसत खेळत वेळ घालवणं हेच खऱ्या अर्थानं देवीचं स्वागत आहे. दुसरी गोष्ट, चंद्रदर्शन चुकवू नका. कोजागिरी ही म्हणजे चंद्राची रात्र. या रात्री चंद्राच्या किरणात एक अद्भुत शक्ती असते. त्या प्रकाशात ठेवलेलं दूध मन प्रसन्न करतं, शरीराला शांतता देतं आणि मेंदूतील ताण कमी करतं. जर या रात्री तुम्ही चंद्रदर्शन केलं नाही तर त्या ऊर्जेचा आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही. म्हणून चांदण्यात बसून दूध प्यावं आणि मनातल्या सर्व चिंता त्या प्रकाशात विरघळवून घ्याव्यात. तिसरी गोष्ट मित्रांनो, वाईट विचार आणि नकारात्मक बोलणं टाळा. या रात्री देवी लक्ष्मी मनाचे कंपन ओळखते. जर मनात ईर्ष्या, द्वेष, राग हे सगळं असेल तर तिची कृपा दूर जाते. या रात्री फक्त शुभ बोलावं, धन्यवाद द्यावा आणि क्षमा याचना करावी, कारण या दिवशी एक शुभ विचारही आपल्या जीवनात बदल घडवू शकतो. चौथी गोष्ट मित्रांनो, रिकाम्या पोटी राहू नका. कोजागिरीच्या रात्री उपवास करण्याची प्रथा नाही, तर या रात्री शरीर आणि मन पोषण घेण्यासाठी असतं. दुधात साखर, बदाम, केशर आणि चंद्रप्रकाश मिसळला की ते दूध म्हणजे लक्ष्मीचं प्रसाद बनतं. रिकाम्या पोटी राहणं किंवा अन्न न घेणं या रात्री अशुभ मानलं जातं. पाचवी गोष्ट मित्रांनो, रात्री 12 नंतर बाहेर एकटे जाऊ नका. ही रात्र आहे चांदण्यांची, पण ती गुढही आहे. लोककथा सांगतात या रात्री काही आत्मा जागृत होतात. ही वेळ असते ऊर्जेचा संगम होण्याची. जर तुम्ही गरज नसताना बाहेर गेलात तर भयंकारी ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते. सहावी गोष्ट मित्रांनो, घर अस्वच्छ ठेवू नका. लक्ष्मी स्वच्छतेत राहते असं म्हटलं जातं. या दिवशी घर, देवघर, अंगण सगळं स्वच्छ ठेवा. जिथे धूळ, कोळी जाळं, अंधार आहे तिथं समृद्धी टिकत नाही. कोजागिरीच्या आधी घर उजळला, दिवे लावा आणि लक्ष्मीचं स्वागत करा. सातवी गोष्ट आणि शेवटची गोष्ट मित्रांनो, लक्ष्मी पूजा विसरू नका. बरेच लोक फक्त दूध पितात पण देवीचं पूजन करत नाही. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर फक्त चांदीच्या नाण्यापेक्षा मनाचं सोनं दाखवा. एका दिव्याने, एका फुलाने आणि शुद्ध मनाने केलेलं पूजन हेच खऱ्या अर्थानं तिचं आगमन आहे. म्हणून मित्रांनो, कोजागिरी ही फक्त दूध पिण्याची रात्र नाही, ती आहे मन शुद्ध करण्याची रात्र. चंद्र म्हणजे मनाचं प्रतीक आणि म्हणून या रात्री मन शांत ठेवलं की लक्ष्मी आपोआप आपल्या आयुष्यात येते. श्रद्धा असो वा विज्ञान, दोन्ही सांगतात एकच, शांतता, सकारात्मकता, स्वच्छता आणि प्रेम हीच खरी समृद्धी आहे. धन्यवाद.